नमस्कार, मी शैलेश चव्हाण लढवई या रोकटोकमध्ये आपलं स्वागत करतो। कोकण पदवीधर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे आणि या निवडणुकीत उभे राहिलेले आपल्यासोबत उमेदवार साहेब, नमस्कार। लढवई या रोकटोकमध्ये आपलं स्वागत। साहेब, काय सांगाल, निवडणुकीच्या अनुषंगाने मोठे दिग्गज लोक या निवडणुकीला सामोरे जातात, कसं बघता आणि कशी तुमची तयारी आहे? तुम्ही आता स्वतः ह्या सगळ्या गोष्टी फाईट करताय। कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये गेल्या 2 टर्म भाजपचे उमेदवार निवडून आलेले। त्यांची संघटना जी आहे ती मजबूत आहे। संघटना त्यांची बीजेपीची प्रत्येक तालुक्यामध्ये संघटना त्यांची सक्रिय आहे, त्यामुळे ते निवडून येतात। पण त्यांनी गेले 12 वर्ष पदवीधर मतदाराला जे आश्वासनं दिली ते कशातच खरे उतरले नाही। जेव्हा जेव्हा ते निवडणूक लढून आले तेव्हा ते फक्त निवडणुकापुरताच सक्रिय राहिले ते, पण त्यानंतर कधीच मतदाराला कधी भेट नाही, मतदाराचा कधी मेळावा नाही, मतदाराच्या समस्या कधी त्यांनी सोडवले नाही, हे मी बघत आलो। आणि परत त्यांनी पक्ष बदलला, मग ते पूर्वी राष्ट्रवादीत होते, नंतर ते बीजेपीमध्ये, त्यांच्या भूमिका पण बदलत असतात, त्यांच्या एक सोयीस्कर राजकारण ते करत असतात। तर अशा या सोयीस्कर राजकारण करणाऱ्या लोकांना मतदारांनी या लोकसभेमध्ये पाडून टाकलेलं आहे। बऱ्याच दिग्गज लोकांना, मातब्बर लोकांना या मतदारांनी जागा त्यांची दाखवून दिलेली, त्यांना जमिनीवर आणलेली। हीच परिस्थिती या कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आहे आता सध्या। मातब्बर आणि राजकीय वारसा जपलेल्या या भाजपचे उमेदवार जे आहेत ते पदवीधर मतदाराला गृहीत धरून आहेत की बाबा हे मतदान मलाच होईल, आणि शिक्षण संस्था ज्या आहेत सगळ्या शिक्षण संस्थांना भेटी देत चाललेत ते, आणि शिक्षण संस्था त्यांनी काबीज केलेले की बाबा मी शिक्षण संस्थेमार्फत त्यांना वाटत आहे की हे शिक्षक पदवीधर जे आहेत ते मलाच वोट करतील। पण शिक्षक पदवीधर मतदारासाठी त्यांनी कुठलंही काम आजपर्यंत केलेलं नाही। शिक्षक पदवीधर मतदार जे आहेत ते खूप त्रस्त आहेत, खूप संकटात आहेत। ते त्यांच्यासाठी फक्त त्यांना एक जुनी पेन्शन योजनेचा लाभ त्यांना मिळाला तर त्यांचे पुढचं भविष्य चांगलं जाणार आहे। आणि जे शिक्षक पदवीधर म्हणून शिक्षक आहेत त्यांचं पदवीधराप्रमाणे वेतन निघाला पाहिजे असं त्यांची अपेक्षा आहे। तर ते सुद्धा काम आपण घेणार आहे, त्यांना ते वेतन सुद्धा लागू करण्यासाठी आपण विधान परिषदेमध्ये जर निवडून आलो तर नक्की तो आवाज बुलंद करू आपण पदवीधरांचा। आणि जे पदवीधर बेरोजगार आहेत, ज्यांना काम धंदा नाही हाताला, त्यांच्यासाठी पदवीधर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करायला लावणार, सरकारला भाग पाडू आपण, सरकारशी फाईट करून ते पदवीधर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करायला, आणि त्याच्यामध्ये भरीव तरतूद करून पदवीधरांना त्या ऋण चांगल्या पद्धतीने त्यांना स्वयंरोजगार करता यावं, म्हणून त्यांना कर्ज मिळावं, सोयीस्कररित्या कर्ज मिळावं यासाठी प्रयत्न केले जातात। विविध जिल्ह्यांमध्ये तुम्ही दौरे करता, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, रत्नागिरी, या ठिकाणी तुम्ही पुन्हा कसा प्रतिसाद मिळतो? मला माझे पत्र मतदारांना, पदवीधर मतदारांना पोहोचल्यामुळे बरेच पदवीधर मतदारांनी मला संपर्क केला आणि मला पाठिंबा दर्शवलेला आहे। अनेक पदवीधर मतदारांनी जे पत्र गेले ते त्यांचं एकमेकाशी, जे पदवीधर मित्र परिवार आहे त्यांचं एकमेकाशी बोलणं चालू आहे, आणि त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की सर आमच्याकडे 25 मतदार आहेत पदवीधर मतदार, आमच्याकडे 30 पदवीधर मतदार आहे, आमचे मित्र परिवार आहे, आमचा तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे, आम्हाला बदल घडवायचा आहे, आम्हाला परिवर्तन घडवायचं आहे, आणि हा आमचे जे मतदान आहे ते तुम्हालाच जाणार आहे। आणि तुमच्यासारखा माझा जो जाहीरनामा त्यांनी वाचला त्याच्यातून त्यांना कळलं की ही व्यक्ती ही लायक उमेदवार आहे आणि याला आपण निवडून द्यायला पाहिजे, परिवर्तन घडवायला पाहिजे, या अपेक्षेने मी भारावून गेलेलो आहे। मतदारांनी मला सतत फोन केलेले, रोज मला 100-150 फोन येतात मतदारांचे, आणि ते मला माझ्या पाठीशी उभे, याच्यात माझा विजय झालेला आहे। शेवटचा, इंडिया आघाडीचे उमेदवार रमेश खीर आणि डावखरे हे दोन्ही प्रतिस्पर्धी असताना याकडे तुम्ही कसं बघता? कारण की नाना पटोले आता काही दिवसापूर्वी पनवेलमध्ये आले होते, कार्यकर्ता आणि हा सगळा मेळावा त्यांनी त्या ठिकाणी घेतला होता, आणि त्यांनी सांगितलं की रमेश खीर हेच निवडून येतील, आणि असं त्यांची एकजूट असताना, कारण इथं स्थानिक शेतकरी कामगार पक्ष ज्याचे माजी आमदार बाळाराम पाटील हे देखील मागच्या टर्ममध्ये आमदार, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांनी कामं केली पाहिजे, तर तो एक संपर्क म्हणजे साधारण जयंत पाटील यांनी सांगितलं की साधारण एक 60,000 मतदान त्यांच्याकडे, एक गठ्ठा मतदान शेतकरी कामगार पक्षाकडे आहे। एवढी मोठी ताकद त्यांच्यापाठी असताना आपण कसं? नाही, ठीक आहे, जयंत पाटीलने सांगितले की 60,000 मतदान त्यांच्याकडे आहे, शेतकरी संघटनेशी काही मतदार जोडलेले पण आहे, पण त्यांना पण थोडा बदल हवा आहे ना, प्रत्येक वेळेला त्याच गोष्टी। कारण काय होतं की हे जे पक्षाचे उमेदवार असतात ते जेव्हा निवडून येतात तर ते पक्षाची जर सत्ता असेल त्या पक्षाची तर ते विधान परिषदेमध्ये काहीच बोलू शकत नाही, त्यांना बोलूनच देत नाही, कारण सत्ता असल्यामुळे
निवडून गेलेले उमेदवार आहे विधान परिषदेमध्ये, त्यांना सरकारच्या विरुद्ध तर बोलता येत नाही ज्या पक्षाचे आहेत ते. त्यामुळे आपण अपक्ष आहे तर न्यूट्रल आहे आपण. चाहे आघाडीचं सरकार येऊ विधानसभेत पुढच्या काळामध्ये किंवा महायुतीचं येऊ, मी तर न्यूट्रल आहे ना. मला कुठल्याही सरकारशी फाईट करायला प्रॉब्लेम नाहीये. मी जनतेसाठी सरकारशी नेहमी फाईट करत राहणार जोपर्यंत मी आमदार म्हणून तिथं प्रतिनिधित्व करीन जनतेचं, पदवीधरांचं. तर मी कुठलंही सरकार येऊ दे त्यांच्याशी दोन हात करायला मी तयार आहे. नक्कीच. तर हे होते निमकर. आपण यांच्याशी संपर्क साधला आणि येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्कीच मतदारांचा चांगला कौल त्यांना मिळेल आणि त्यांना विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित होईल. लढवय्या रोखोक शैलेश चव्हाण, पनवेल.